ज्ञान नाही, बुद्धी नाही, ते घेण्याची गोडीही नाही. नुसती बुद्धी असून चालत नाही, त्यास मानव म्हणावे का? ओळखलत का? मी साऊ, महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी. अवघ्या 9व्या वर्षीच माझं लग्न झालं. आणि ज्या माणसाशी माझं लग्न झालं तसं मला हळूहळू कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय ना, तर तो कोणी साधासुद्धा माणूस नाही. तो या जगाला प्रकाश देणारा क्रांतिसूर्य म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले. काय सांगावं, खूप अवघड परिस्थिती. त्या काळी स्त्रियांनी बाहेर पडणं, उंबरा ओलांडणं म्हणजे पाप मानलं जायचं. आणि अशातच म्हणजे मी साऊ जशी ज्योतिबांची पत्नी झाले त्यावेळी या सर्व रूढी परंपरा खूप सोसलं हो मी. खूप म्हणजे खूप सोसलं. या सगळ्या रूढी परंपरा सगळ्या मोडीत काढायच्या होत्या. आणि म्हणूनच ज्योतिबांचा एकच ध्यास होता. आणि तो ध्यास म्हणजे फक्त शिक्षण. हे सर्व जर दूर करायचं असेल तर याला एकच मार्ग होता, तो म्हणजे फक्त शिक्षण. एकदा असंच शिक्षणाचा प्रसार करत असताना एक ब्रिटिश मॅडम ज्योतिबांना म्हणाल्या. त्यांनी सांगितलं, तुम्हाला जर शिक्षणाचा प्रसार करायचा असेल तर आधी तुम्ही तुमच्या घरातल्या मुलींना शिकवा, तुमच्या महिलांना शिकवा. आणि तेव्हाच तुम्ही सुशिक्षित व्हाल, तेव्हाच तुम्ही स्त्रियांना जागृत कराल. आणि ज्योतिबा त्यांनीही ऐकलं आणि ते आले. मला म्हणाले, सावित्री ये, बस माझ्याजवळ. आणि आजपासून मी तुला शिकविणार आणि तू शिकणार. आणि मग काय झाला, माझा तिथून प्रवास सुरू. माझ्या अभ्यासाला सुरुवात झाली. मग काय, 12 खडी, बे के बे, बेदुनी 4, बेत्रिक 6 आणि हाच एक ध्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि त्याचबरोबर मी काव्य रचायलाही लागले. आणि अशातच तो सोनेरी दिवस उगवला. तो सोनेरी दिवस म्हणजे 1 जानेवारी. होय, 1 जानेवारी 1848. त्या दिवशी मुलींची पहिली शाळा म्हणजेच पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलींची पहिली शाळा सुरू केली. आणि त्या शाळेची पहिली शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका सुद्धा मीच झाले. सर्वत्र चर्चा झाली. पण धर्म कोणता धर्म बुडतोय अशी एकच कोल्हीकुई सुरू झाली. काय सांगावं, कुठला धर्म? जो माणसाला माणूस म्हणू देत नाही असा धर्म. अशा धर्माची तुम्ही पर्वा करता की ज्या धर्मामध्ये माणसाची कोणी पर्वा करत नाही, असा धर्म तुमचा बुडतोय. आणि मग काय, धर्म बुडतोय. जेव्हा मी बाहेर निघायची तेव्हा असाच एक धर्तीवीर माझ्या समोर आला आणि मला म्हणाला, ए टवळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरी बाळांना शिकवणं बंद कर. जर तुला तुझी अब्रू प्यारी असेल तर हे तुझे शिक्षणाचे धंदे आधी बंद कर. पण त्याला कुठे माहिती होतं की मीही फुलेंची सून, मीही महात्मा फुलेंची पत्नी होते. माझी तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि मग मीही त्याच्या खंदिशी कानाखाली लावली आणि त्याला म्हणाले, हे बघ, आज फक्त तुझं थोबाड रंगवलंय, पण यानंतर जर तू माझ्या वाटे लागलास आणि माझी अडवणूक केलीस तर नंतर आज जसं थोबाड रंगवलंय ना, नंतर याच ठिकाणी तुझं याच हाताने नाही, आज तुझ्या रक्ताने धरती रंगवली तर नावाची सावित्री सांगणार नाही. अहो, काय चुकीचं केलं मी? शिक्षण घेणं सामान्य माणसाला जर पाप असेल तर हे पाप मी केलंय का? मुलींना मी शिकवलंय, यात माझी काय चूक आहे
कुठलं पाप मी केलंय? पण ह्या समाजकंटकांना कुठे माहिती होतं? या समाजकंटकांना फक्त चूल आणि मूल या गुरफट्यातच फक्त स्त्रीला ठेवायचं होतं आणि आम्ही या सर्व प्रथा मोडीस काढल्या. स्त्री कुठल्याही जाती धर्माची असो, स्त्री कुठल्याही जाती धर्माची असो, जर तिचा नवरा वारला तर तिचा त्याच्यात काय दोष हो? तुम्ही सांगा ना. जर तिचा नवरा वारला तर तिचा त्याच्यामध्ये काय दोष? आणि अशातच सती जाणे ही प्रथा आम्ही त्या साली बंद केली. अशातच विधवा महिला म्हणजेच काशीबाई यांचा मुलगा आम्ही यशवंत दत्तक घेतला. यशवंताच्या येण्याने आमचं अंगण कसं भरून गेलं. यशवंत जसा आमच्या अंगणात दुडूदुडू धावायला लागला तशी आमची मनं भरून जायची. यशवंताला आम्ही शिकवलं, मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं. आणि अशातच एकदा पुण्यात प्लेगची साथ आली. पुण्यात प्लेगची साथ आल्यानंतर काखेत गाठ येऊन लोक धडाधडा मरू लागली. मला ते दुःख बघवेना आणि मग मी म्हणाले, यशवंता यशवंता काहीतरी कर रे बापा, आपल्याला तू एक हॉस्पिटल उभार. आणि यशवंताने माझं ऐकलं आणि पुण्यात त्याने हॉस्पिटल देखील उभारलं. आम्ही रुग्णांची खूप सेवा केली. पुण्यामध्ये राहून आम्ही प्लेगच्या सर्व रुग्णांची सेवा केली. आणि अशातच प्लेग म्हणजे एक संसर्गजन्य रोग हो, आणि तो मला आज ना उद्या होणारच होता. मला देखील प्लेग झाला. तुम्हाला सांगते, या सर्व गोष्टी आम्ही कुणासाठी केल्या? फक्त मानवहितासाठीच ना. या मानवहितासाठी आम्ही प्राणपणाला लावले. का? फक्त माणुसकी, फक्त शिक्षण. हे सर्व करत असताना मी साऊची सावित्री झाले, सावित्रीची सावित्रीबाई झाले आणि सावित्रीबाईची सावित्रीमाई देखील झाले. हे सर्व करत असताना जो आनंद मला मिळाला हा फक्त मानवहितासाठी होता, समाज कल्याणासाठी होता. आणि जे माझ्याकडून झालं ते मी केलं, आनंदाने केलं. मला फक्त एकच सांगावंसे वाटते, हे सर्व करत असताना आम्ही सर्व वाईट चालीरीती, रूढी, परंपरा मोडत काढल्या. आणि यात जो आनंद होता ना, तो म्हणजे माझ्या आयाबाया शिकण्याचा आनंद. तो काही वेगळाच होता. आणि म्हणूनच मी म्हणेल, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. आणि हे सर्व मोठा एवढा अनर्थ एका अविद्येने केला. आणि म्हणूनच मी फक्त तुम्हाला सर्वांना एकच सांगेल, मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि या देशाच्या साक्षरतेला हातभार लावा. एक मुलगी जर शिकली, तुम्ही मुलांना शिकवता, मुलांना पुढाकार देता. तुमच्या घरातला एक मुलगा जर शिकला तर फक्त तो हुशार होईल. तो एकटाच शिकेल, एकटाच तो हुशार राहील. पण जर तुम्ही एका मुलीला शिकवलं तर ती पूर्ण घर तुमचं शिकवेल, पूर्ण घराला शिकवेल, पूर्ण घर सुधारित करेल. आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा मी एकच सांगेल, मुलीला शिकवा, मुलीला वाचवा आणि आपल्या देशाच्या साक्षरतेला हातभार लावा. धन्यवाद.